शिर्डी शहरातील कालिका नगर परिसरात रॉंग साईडने येत असलेल्या एका ॲपे रिक्षाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले। या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ॲपे रिक्षा चुकीच्या दिशेने रॉंग साईडने येत असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकलला समोरासमोर धडक बसली। धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना मदत केली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले। या घटनेनंतर कालिका नगर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। या रस्त्यावर वेगाने वाहने चालविली जात असल्याने तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे असा दावा स्थानिकांनी केला। मात्र नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या परिसरात वारंवार छोटे मोठे अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की या रस्त्यावर योग्य वेळी स्पीड ब्रेकर आणि आवश्यक वाहतूक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असत्या तर अनेक अपघात टाळता आले असते। आता तरी प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने स्पीड ब्रेकर उभारावेत, वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे। नमस्कार। साधारणतः 9 वाजता इथे एक पिकअप आणि मोटरसायकलचा एक भयान असा अपघात झालेला आहे। यामध्ये ते मोटरसायकलवरील जे मुलं आहे ते अक्षरशः सिरियस आहे। या भागामध्ये स्पीड ब्रेकर टाकायची आवश्यकता आहे, कारण की दर 8 दिवसाला इथं एक नवीन ॲक्सिडेंट होत राहतो। माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ह्या भागामध्ये त्यांनी स्पीड ब्रेकर टाकून द्यावे, अन्यथा वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढच्या 2-3 दिवसामध्ये नाही झालं तर नगरपालिकेवर एक असा प्रचंड असा मोर्चा या भागातल्या नागरिकांचा राहील। शिर्डी शहरातील बाजारतळ भागामध्ये जो नवीन रस्ता झालेला आहे, खऱ्या अर्थाने रस्त्याची मागणी आम्ही यासाठी केलेली होती की बाजार जाण्या येण्यासाठी कुठलाही रस्ता नव्हता। खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा घरातून बाहेर निघायचो तर आम्हाला अर्धा तास लागायचा गावामध्ये जाण्यासाठी, पण हा रस्ता झाल्यानंतर हा रस्ता मृत्यूचा सापळा तयार झालेला आहे। सीओ साहेबांना यापूर्वी अनेक वेळा विविध मुलांनी या रस्त्याला स्पीड ब्रेकर असावे म्हणून मागणी केली, पण सीओ साहेब कोणत्या तोंदीत आजपर्यंत कळला नाही। हा रस्ता बनवल्यानंतर या रस्त्यावर एकदाही तो आला नाही, सायंकाळचा कुठलाही राऊंड मांडला नाही। या भागातले जे लोकप्रतिनिधी, जो उपनगराध्यक्ष आहे आणि नगराध्यक्ष आहे, या भागातले नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, इतर सन्माननीय नगरसेवक असतील, या महिला प्रतिनिधी असतील, या रस्त्याला ज्या महिला सकाळी संध्याकाळी राऊंड मारतात, ज्या पुरुष राऊंड मारतात, जीव मुठीत घेऊन धाव मारतात, इतका भयानक रस्ता झालेला आहे आणि जवळपास 16 ॲक्सिडेंट ह्या रस्त्यावर झालेले आहे। आणि मग अजून किती ॲक्सिडेंट होण्याची वाट बघताय आणि किती ह्या रस्त्याला मृत्यू तुम्हाला बघायचंय, रक्ताचे थरोळे इथे वाहत आहे। अरे थोडी तरी जणांची नाही मनाची बाळगा, किती वेळा तुम्हाला निवेदन द्यायचे, किती वेळा तुम्हाला कल्पना द्यायच्या। म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर 2 दिवसामध्ये या भागामध्ये स्पीड ब्रेकर आणि डिवायडेटर जर लावलं गेलं नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभं करू। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा, मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।